आरक्षित भूखंड विकसित करण्यास प्राधान्य शुभम गुप्ता. शिवोदय नगरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात असलेल्या आरक्षित भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले महापालिका उचलेल अशी माहिती उपायुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. सांगलीतील शिवोदय नगरमध्ये परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडलाय. आयुक्त गुप्ता आणि वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी आयुक्त म्हणाले की शिवोदय नगर मधील नागरी समस्यांचं निराकरण करण्यात येईल. महापालिका क्षेत्रात भूखंड विकसित करण्याबाबत आम्ही पावले उचलत आहोत. याविषयी महापालिका क्षेत्रात सर्वत्र दिशादर्शक फलक बसवण्याबाबतही लवकरच निर्णय होईल. ड्रेनेजचे प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येतील. शिवोदय नगरमध्ये येथील एका रस्ते कामाचा प्रारंभही आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी प्रकाश मोकाशी, विठ्ठल साळुंके, दिलीप भिसे, आकाश भोसले, भीमराज सुतार, संपतराव कांबळे, संतोष डोबाळे, डॉक्टर चंद्रकांत शिंदे, अभय खोत, संजय मगदूम, राजेंद्र पवार, अमोल पाटील, भगवान शिवशरण, विश्वासराव भोसले, शिवानंद चौगुले आदी उपस्थित होते. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, आभाळ माया फाउंडेशन सांगली. झाडं लावणं म्हटलं की खरं तर आवडीनं प्रत्येक ठिकाणी जावं असं मनापासून वाटत असतं. पण आज मात्र एक वेगळा अनुभव मी इथं मिळवलेला आहे. बाळूमामा मंदिर परिसरात शिवोदय नगरमध्ये इथल्या सगळ्या तरुणांनी एकत्रित येऊन ही झाडं लावायची जी काही संकल्पना मांडली आणि तीसुद्धा 10 फूट उंचीची पूर्ण वाढलेली झाडं आहेत. अशी झाडं लावणं गरजेचं आहे हे आम्ही नेहमी सांगत असतो. पण इथं प्रत्यक्षात आम्हाला बघता आलं आणि लावली गेली झाडं. ही झाडं लावताना काही गोष्टींसाठी कमिशनर सरांकडे काही गोष्टी मागितल्या गेल्या आणि त्यांनी देखील स्वतःहून सांगितलं. इतिहासकालीन विहीर असलेली एक अतिशय सुंदर जागा 50 गुंठे ओपन स्पेस इथं आहे जी दुर्लक्षित आहे. आता आणखीन तशा काही ओपन स्पेसेस आहेत दुर्लक्षित आहेत. हा पूर्वीचा खरा तर शेतीचा भाग आणि त्यामुळे तिथं पाणी खूप वरती आहे आणि यामुळे तिथं दलदल चिखलून यात आपल्याला काही करता येत नव्हतं. पण आज आयुक्त साहेबांनी एक चांगला रिस्पॉन्स त्याला दिलेला आहे. माझ्यासारख्याची अपेक्षा आहे की या गोष्टी पुढील काळात खूप चांगल्या होतील आणि या तरुणांच्या धडपडीला इथं खूप मोठ्या प्रमाणात इथं चांगला यश येऊ शकेल. बाळूमामा मंदिर आणि त्याच्या परिसरात आत्ता चालू असलेलं काम हे वाखाणण्याजोगणं तर आहेच, पण शिवोदय नगरमधलं सगळं काम झाडं लावण्यापासून जगवण्यापर्यंत आणि या ओपन स्पेसेस डेव्हलप करण्यापर्यंत खूप उत्तम पद्धतीनं होईल अशी मला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.